जय हिंद मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ABCचा वर्कआउट मला बऱ्याच मित्रांचं कमेंट आलं की ABCDLचा वर्कआउट घ्या सर. काय विषय असतो की ज्यावेळेस आपण 100 मीटरचा वर्कआउट करतो 100 मीटरला आपल्याला काय असतं की लिफ्ट करून पाय लिफ्ट म्हणजे कसं की ही पाय हा पायाचा 90 अँगल करून आपल्याला पळायचं आहे. मग त्यासाठी काय की ABCD जी प्रत्येक एक्सरसाइज असते आपल्याला प्रत्येक एक्सरसाइज लिफ्ट करून करायची. त्यासाठी का नाही मी तुम्हाला आज ABCDLच्या वर्कआउटचा व्हिडिओ दाखवतो पूर्ण. मग कसं असणार आहे की प्रत्येक मटेरियलचे एक सेट दाखवीन. तुम्ही त्याचं 3 सेट करायचं. 3 सेट किती 20 मीटरचं. आणि प्रॉपर जेवढं का ना तुम्ही प्रॉपर ABC करचाल ना तेवढं तुमचं 100 मीटरला फायदा होणार आहे. आणि 100 मीटर इव्हेंट कसा माहिती आहे मित्रांनो, मी बघितलं पोरांचं कसं आहे पळण्याचं स्ट्रक्चर मेन चुकीचं असतंय. म्हणजे आर्म ॲक्शन म्हणा ABC मुळे काय होतं की आपण ABC मुळे आर्म ॲक्शन पण सुधारते, आपल्या पायाचा रोल पण सुधारतो. त्यासाठी काय करायचं की ABC तुम्ही दररोज डेलीच्या वर्कआउटमध्ये वॉर्मअपमध्ये ABC करू शकताय. नाहीतर दररोजचा संध्याकाळचा एक इव्हिनिंगचा सेशन असतो ना त्या टायमिंगला ABC करा. आठवड्यात न का नाही 3 ते 4 सेशन ABC झालं पाहिजे. त्यामुळे 100ला फरक पडणार आहे. नुसतं 100ला उठलं की सर 100 सुधारणार 100 तसं नाही सुधारणार मित्रा. त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करायला लागणार. मी तुला आता मी दाखवतो तसं प्रॉपर ABCचा वर्कआउट सेट कर आणि दाखवतो आता नेक्स्ट. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला आता दाखवलं ABCD दाखवतो. या ABC काय काम फायद्याचं आहे तुम्हाला दाखवतो आता मी. ABC काम फायद्याचं आहे. ABC ज्यावेळेस तुम्ही एक मिनिट ज्यावेळेस हे आपला पाय असतोय पाय आपल्याला लिफ्ट करून पाहायचे. पळायचं 100 मीटर कसं आहे माहिती आहे का, 100 मीटर टेक्निकचा खेळ आहे. टेक्निकचा का म्हण की जे आपल्या ABCD मध्ये प्रत्येक एक्सरसाइज लिफ्ट करून सांगतो मी. लिफ्ट करून कारण काय होतं की आपलं मसल असतात हे मसल लॉक असतात. ज्यावेळेस तुमची लिफ्ट करून पळताल त्यावेळेस स्ट्रेंथ वाढणार स्ट्रेंथ डेव्हलप होणार आहे. मग त्याच्यासाठी का नाही आता आपल्याला जे पाय आहे आता मी ह्यात बॅक किक बटकी हायनी लय बऱ्याच एक्सरसाइज दाखवल्या.
सर दाखवल्या पण तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये जमणार नाही. त्यामुळे जमणार नाही. मी पण 2 वर्ष केली प्रॅक्टिस, तेव्हा मला कुठे एबीसी मला माहीत नव्हती स्टार्टिंगला. आता भरती करताय बरेच पोरांना एबीसी ड्रिलच माहीत नसते. एबीसी ड्रिल ही असते प्रत्येक व्हेरिएशनमध्ये. मग ही पाय आपल्याला लिफ्ट करून पळायचं आहे. लिफ्ट करून ज्यावेळेस तुमचा यो पाय लिफ्ट करून रोल करून पडेल त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस थोडं स्पीड कमी असेल तर चालेल, पण एक वेळेस ॲक्शनवर तुम्ही टायमिंग कव्हर करू शकता. तरी आता माझं कसं आहे, माझी पण अजून एवढी स्टार्ट ओपन होत नाही, माझं स्पीडवरती आहे. पण स्पीडपेक्षा जेवढं तुम्ही ॲक्शनवरती फोकस करा. ॲक्शन म्हणजे की आपल्या हार्म ॲक्शन, या पायाचा रोल, ही जी थोडे आहे का नाही, थोड्या चुका सुधारत जावा. आणि एबीसी आहे का नाही, पहिल्या अटेम्प्टमध्ये जमणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर मला जमणार एबीसी. हळूहळू शिकायचं सगळं, थोडं करायचं. पहिल्यांदा काही जमणार नाही, लाजायचं नाही. एक सांगतो मी तुम्हाला, वर्कआउट करत असताना कधी लाजायचं नाही. ही काय म्हणल ती काय म्हणल. त्यामुळं का नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं, मी पण झालंय. बऱ्या एक्सरसाइज करताना मी पुण्याहून आलो इथं प्रॅक्टिस करत होतो. मग बरं म्हणायची काय करते येड्यावनी. ज्यावेळेस का नाही तुमच्या चेंजेस होतील त्यावेळेस तुमचं मित्रमंडळी सगळं जवळ येतं. त्यामुळं का नाही पहिल्यांदा काय करायचं करू द्या, कोणाला काय नाव ठेवायचं करू द्या, स्वतः करायचं. एक वेळेस तुमचा सरांचा टाइम आहे 5:30-6च्या टायमिंगला बोलवते ग्राउंडवरती. 10 मिनिटं आधी या तुम्ही, वॉर्मअप करा. एबीसी ड्रिल स्वतःहून करा, वॉर्मअपमध्ये करा. कारण काय फायदा आहे की ज्यावेळेस तुमचं मसल वगैरे ॲक्टिव्ह होतात त्यावेळेस अजून तुमची चांगली तयारी होती. आणि कसं आहे इंजुरी सीन पेन हो, कुणाला मसलचं काप्स दुख, हे का नाही वॉर्मअप न केल्याची लक्षण नाही. जेवढा तुम्ही जास्त वॉर्मअप करता तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही वॉर्मअप करा. मी प्रत्येक वेळेस सांगतो वॉर्मअप करा. वॉर्मअपमध्ये वॉर्मअप काय असतं की वॉर्मअप काय असते हे पण माहीत नाही बऱ्याच जणाला. तुम्ही म्हणता लय अडाणी समजताय, तसं नाही दोस्तांनो. मी फक्त सांगायचा प्रयत्न करतोय, जे आपले 10वीतनं 12वीतनं नवीन विद्यार्थी केले तर माझं एवढं काम हे करता माहिती आहे का, नवीन विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. कारण की मी ज्यावेळेस नवीन होतो त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता, काय नव्हतं. मी पण असं कुणाला पण विचार कसं पुढच्याला विचारून जेवढं तुम्ही शिकशाल का नाही तेवढं असं बघून शिकत नाही. तुम्ही प्रत्येकाकडून ज्ञान नवीन काय तर शिकाय मिळेल ह्याचं ज्ञान घ्या. आणि कसं आहे आता मी काय म्हणलं होतं की एक्सरसाइज हळूहळू शिकत जाताल आणि होऊन जाईल, एवढंच माझं सांगणं आहे. तरी आपला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही एकदा सांगा मला कमेंटमध्ये. आणि अजून जरी तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे असला तर मला कमेंट करा, पूर्ण अजून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. मला अजून टाईम आहे जॉईनिंगला, तोपर्यंत तुम्ही सांगा मला कमेंट करा की सर अभ्यासावरती मी बनवलं आहे, अजून डाएटवरती पण बनवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ. तर तुम्ही सांगा मला, मी तुम्हाला व्हिडिओ बनवीन. आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा. आपली जेवढी भरती करणारे मित्रमंडळ आहे त्यांना पण व्हिडिओ पाठवा. कसं आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत आला आहे, तुम्ही आपलं पुढं शेअर करा, तेवढेच माझे सबस्क्रायबर डेव्हलप होतील आणि मला फॉलो पण करतील. तर जय हिंद.